कर्जत खोपोली नेरळ चांद्रसेनी कायस्थ प्रभू समाज संस्थानाच्या वतीने रविवार दिनांक 25 जानेवारी 2015 रोजी कर्जत येथे सीकेपी समाजाचा स्नेह मेळावा संपन्न झाला। रायगड जिल्हा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा रायगड जिल्हा वासीय स्नेह मेळावा 2015 चे आयोजन कर्जत माथेरान मार्गावरील श्री साई कृपा शेळके बंधू मंगल कार्यालयात करण्यात आले होते। सदर स्नेह मेळाव्याचे आयोजन कर्जत खोपोली व नेरळ चांद्रसेनीय कायस्थ समाजच्या वतीने कार्याध्यक्ष दिलीप गडकरी, अध्यक्ष सुभाष राजे, सचिव संदीप रणदिवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। या स्नेह मेळाव्याला सीकेपी समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। या मेळाव्याचे उद्घाटन कल्याणचे उद्योजक प्रदीप दळवी यांच्या शुभ हस्ते झाले। पालघर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ आबासाहेब चित्रे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले। तर समाजाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक व गीतकार प्राचार्य प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले। विशेष मान्यवर म्हणून चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य यांनी उपस्थिती दर्शवली। चंद्रकांत जयवंत यांनी मेळाव्याचे स्वागताध्यक्ष कार्यभार सांभाळला। या प्रसंगी संपादक डॉक्टर सागर देशपांडे यांच्या जडणघडण या मासिकाचे अनावरण आणि समाजातील आदर्श हरवत आहे का या विषयावर डॉक्टर देशपांडे यांचे व्याख्यान पार पडले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाप्रती आपापली मते मांडली। या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांना अनेक प्रकारचे फायदे झालेले आहेत। अनेकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत कोणाच्या तरी ओळखींनी, किंवा काही जणांना चांगल्या प्रकारे एज्युकेशनचे हे मिळालेलं आहे, लोन वगैरे मिळालेलं आहे। आणि अशा पद्धतीने हे दर 2 वर्षांनी आम्ही जे रायगड जिल्ह्याचं फक्त घेतो आणि त्याच्यामागचा उद्देश हाच आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, आपली एकी व्हावी आणि एकमेकांच्या सहाय्याने आपला स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करावा। सगळ्या जातीचा आदर नक्की करा, परंतु आपल्या जातीचा अभिमान बाळगा आणि शक्यतो आपल्या जातीतच लग्न करा, मुलांनी किंवा मुलींनी सुद्धा। रायगड जिल्हा चांद्रसेनीय कायस्थ समाजाच्या वतीने आम्ही दर 2 वर्षांनी ही स्नेहसंमेलन आयोजित करतो। यंदा आम्ही त्याचं नियोजन कर्जत, नेरळ आणि खोपोली या ग्रुपला दिलेलं आहे आणि त्याचं उत्तम असं आयोजन कर्जत आणि या सर्व नेरळ आणि माथेरानच्या आमच्या सीकेबी बांधवांनी केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीची स्मरणिका, समाजातल्या निरनिराळ्या मान्यवरांचे तैलचित्र आणि त्यांचं प्रदर्शन, त्यांच्या संबंधीची संपूर्ण माहिती असलेलं असं एक प्रदर्शन त्यांनी असं इथे भव्यदिव्य असं भरवलेलं आहे। निरनिराळ्या प्रकारचे समाजातल्या ज्ञातीबांधवांचे स्टॉल इथे आलेले आहेत आणि समाजातल्या निरनिराळ्या थरातून, निरनिराळ्या घटकातून अशी सर्व थरातली लोक या ठिकाणी आज या अधिवेशनाचा, आमच्या संमेलनाचा लाभ घेत आहेत आणि त्याचा निश्चितपणे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मला सार्थ असा अभिमान आहे। आणि माझे सर्व सीकेबी बांधव इथले जिल्ह्यातले हे चांगल्या पद्धतीचं एक काम जिल्ह्यामध्ये समाजाच्या माध्यमातून उभं केलेलं आहे आणि त्यामुळे आमचा संपूर्ण समाज हा पुन्हा एकदा एकरूप होण्याच्या दृष्टीने आणि समाजापासून बाजूला गेलेली जी आमची काही मंडळी आहेत, जी रायगड जिल्ह्यामध्ये होती परंतु कामधंद्याच्या निमित्ताने आज निरनिराळ्या ठिकाणी स्थायिक झालेली आहेत, ती मंडळीसुद्धा आता पुन्हा आमच्या रायगड जिल्ह्याच्या सीकेबी समाजाकडे त्यांचे संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ह्या संमेलनाचा आम्हाला चांगल्या पद्धतीचा असा लाभ त्याच्यातनं मिळतो आहे
आणि चांगलं वातावरण समाजाच्या माध्यमातून इथे आम्ही तयार करण्यामध्ये यशस्वी झालेलं असं मला वाटते. समाजासाठी आम्हाला प्रामुख्याने आता तरुणांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे मनापासून. कारण समाजातला तरुण वर्ग हा समाजाकडे अपेक्षेने पाहतो आहे, परंतु आम्ही त्यांच्यासाठी काय ठोस असं काय कार्य केलेलं नाही. तर त्या दृष्टीने आम्हाला तर पुढची पावलं उचलायची आहेत आणि समाजातल्या तरुण वर्गाला शिक्षणाच्या दृष्टीने जी काही मदत होण्यासारखी असेल समाजाकडनं. आज रायगड जिल्ह्यातला जर का विद्यार्थी बाहेर जाऊन कुठे मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी त्याला शिकायचं असेल तर त्यासाठी त्याला राहण्याची सोय ही फार महत्त्वाची एक निगडीची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी त्याला कुठेतरी वसतिगृह आमच्या समाजाचं असावं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी. ती आमची एक महत्त्वाची अशी योजना आम्ही आता हातात घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही काम करणार आहोत का जेणेकरून मुलांना शिकण्यासाठी, गरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ती सोय आम्हाला उपलब्ध करून देता येईल आणि आमच्या समाजातली गरीब विद्यार्थी शिकून पुढे त्यांच्या पायावरती स्वतःच्या उभे राहतील आणि समाजाचं त्यांना चांगलं पाठबळ असेल असा कुठेतरी एक कार्यक्रम आम्हाला हातात घ्यायचा आहे. ती एक इच्छा माझ्या कारकिर्दी मला पूर्ण करायची माझी मनापासूनचा मनोदय आहे की आपण सर्वांनी आपल्याकडनं जे योगदान असेल ते समाजातल्या बांधवांसाठी काही ना काहीतरी समाजाचे ऋण फेडण्याच्या दृष्टीने आपला एक सुशिक्षित समाज आहे. या समाजामध्ये आपण आज वावरत असताना आपल्या समाजातल्या बांधवांसाठी काहीतरी आपल्याकडनं योगदान म्हणून काहीतरी मदतीचा हात असा पुढे आपला आला पाहिजे. समाजाबद्दल आपुलकीची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला समाज हा एकवटण्याच्या दृष्टीने कुठेतरी प्रयत्न आपल्याकडनं झाले पाहिजेत. आणि त्यासाठी माझ्या समाजातले जे चांगल्या पदावरती असलेले आमचे काही बांधव आहेत, जे उद्योजक आहेत, त्यांना माझी नम्रतेची अशी प्रार्थना आहे की आपण ह्याच्यामध्ये चांगलं योगदान देऊन समाजातल्या बांधवांना जर का मदतीचा हात दिलात आणि आपल्या हातात असलेल्या शक्तीचा किंवा आपल्या हातात असलेल्या आपल्या मदतीचा हात एक कुठेतरी तुम्ही देऊन जर बांधवांना मदत केली तर समाजातल्या तरुणांमध्ये आणि समाजातल्या निरनिराळ्या घटकांमध्ये आपल्याबद्दल एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. CKP समाज हा आज जरी महाराष्ट्रात असला तरी महाराष्ट्रात मायग्रेट होऊन आलेली ज्या ज्या जाती आहेत त्याच्यापैकी एक CKP समाज आहे, CKP जात आहे. आणि हा कायस्थ समाज UPमध्ये सुद्धा आहे, सगळीकडे आहे. आपलं खास जे व्यक्तिमत्व ज्या लोकांनी CKP मंडळींनी इथे महाराष्ट्रात आल्यानंतर दाखवलं, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या आधीपासून विचार केला तर ह्या मंडळींची आठवण काढून आजच्या पिढीने एकत्र येऊन चांगली कामं करण्याकरता ही जी आयोजनं केली जातात त्याचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. कारण अशी कौतुकाची कार्यक्रम जर झाले नाही आणि एकत्र येण्याची कार्यक्रम झाली नाही तर खऱ्या अर्थाने आपला मूळ आणि आजची आपली परिस्थिती त्याच्यात तफावत होऊन जाते, ताळमेळ राहत नाही. आणि म्हणून असं या संयोजकांचं मी कौतुक करतो की असे कार्यक्रम करणं जरुरी आहे. संस्काराची पारदर्शकता CKP मंडळींकडे जेवढी आहे तेवढी मला वाटत नाही कुठल्या ज्ञातीमध्ये आहे. संस्कारशील मन आणि संस्कारशील वृत्ती हे CKPंचा पायाच आहे. आणि म्हणून CKP लोकांना त्यावेळच्या राजवराज्यांनी की अतिशय संवेदनशील कामं करण्याकरता, महत्त्वाची कामं करण्याकरता, मोठ्या पदाधिकारी सांभाळण्याची योग्यता असल्यामुळे CKP लोकांना सगळीकडे प्राधान्य दिले गेलं. जास्तीत जास्त विश्वास शिवाजी महाराजांनी सुद्धा जास्तीत जास्त विश्वास आमच्या ज्ञातीवर जो दिला आणि आमच्या ज्ञातीच्या लोकांना जी कामगिरी सोपवली ती फक्त लढाईचीच कामगिरी नाही तर कुठल्याही जबाबदारी म्हणजे त्यांचं 32 माळाचं सिंहासन करायचं असो की ते क्षत्रिय आहे ते प्रूव्ह करण्याकरता राज्याभिषेकाच्या आधी राजस्थानमध्ये जाऊन सिसोदिया फॅमिलीचं कुळ, कारण शिवाजी महाराज मूळ सिसोदिया फॅमिलीतले, त्यांचं कुळ शोधण्याचं काम असो हे सुद्धा बाळाजी अवजी चित्र्यांकडे सोपवलं होतं. आणि म्हणून आमच्या ज्ञातीचा जो इतिहासापासून जे हे आहे ते पूरक आज पण आम्ही ते सांभाळतो. आणि म्हणून संस्कारशील मन आम्ही सांभाळलेलं आहे समाजात. आज सगळ्या क्षेत्रामध्ये CKP मंडळी आहेत, विशेषतः तरुण पिढी ही अत्यंत गुणी मुलं आहेत. आणि खूप उलटसुलट जरी घडत असलं या हल्लीच्या जमान्यामध्ये तरी आपण कुठे नेमकं बाजूला राहायला पाहिजे आणि कुठे नेमके पुढे जायला पाहिजे हे त्यांना कळतंय. असे आमच्या समाजातली मुलं आहेत. त्यांचं नुसतं कौतुक करत नाही तर त्यांना आता संदेश द्यायचा झाला तर तुमचं फिजिकल फिटनेस, संस्कार मन तुमचं आहेच, हे फिजिकल फिटनेस तुमचा व्यवस्थित ठेवला
पुढल्या पिढीनीसुद्धा, तर तुम्हाला येणाऱ्या जबाबदारीची कामं पेलायला तुम्हाला जास्त त्याचा उपयोग होणार आहे. आणि ज्या ज्या क्षेत्रात जाल त्या त्या क्षेत्रात आपल्या समाजाच्या लोकांना मदत कराच, पण बाकीच्या ज्ञातलीतल्यासुद्धा अगदी तळागाळातल्या लोकांकरता काम करत राहा, असा संदेश त्यांना द्यायला मला आवडेल. समाज बांधवांना मी असं सांगू शकेन का आज आपल्या समाजाशिवाय इतर जे समाज आहेत ते जास्ती संघटित झालेले आहेत. आज आपला जो प्रयत्न आहे तो थोडासा अपुरा पडतो आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त एकमेकांच्या सान्निध्यात येऊन आपल्या विचारांचा आदानप्रदान करून आपल्या प्रसंगी आपल्या कार्यासाठी आर्थिक मदत करून आपल्या समाजाची उन्नती कशी होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जो सिकेपी समाज खेडेगावात पसरलेला आहे त्याला काही सवलती मिळाल्या पाहिजे. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे तसं सिकेपी समाजाला आर्थिक दुर्बल आहेत त्यांना आर्थिक सवलती दिल्या पाहिजे, शैक्षणिक सवलती दिल्या पाहिजे, म्हणजे त्यांची उन्नती होईल. समाजाने एकत्र राहणं अतिशय गरजेचं झालेलं आहे आणि आमचा समाज अतिशय चांद्रसेनी कायस्थ प्रभू हा समाज अतिशय कमी आहे आणि तो कमी असूनही विखुरलेला आहे. तो जास्तीत जास्त एकत्रित व्हावा ही आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने हे स्नेहसंमेलन आम्ही घेत असतो. अनुभव खूप म्हणजे संमिश्र असा आहे, चांगलाही राहिला आहे आणि वाईटही राहिला आहे. दोन्ही पद्धतीची माणसं भेटत गेली, पण त्यांनी आम्ही कधी खचून न जाता प्रयत्न आमच्या परीने आम्ही करत राहिलो आणि हा जास्तीत जास्त यशस्वी होईल याचा प्रयत्न करत राहिलो. समाजात अनेक प्रकारची माणसं आहेत आणि आपण प्रयत्न केला तर समाज नक्कीच एकत्र येऊ शकतो, पण आपण आपले प्रयत्न न थांबवता सतत त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सुदैवाने कायस्थ समाजामधली जी प्रतिभा आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यांना परंपरेने वरदान आहे आणि पूर्वजांकडून त्यांना जे काही मिळालेलं शौर्याचं धैर्याचं वरदान आहे. आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की तळागाळातला जो समाज आहे त्या समाजाकडे जाण्याची गरज आहे या सगळ्या समाजाने दोन टोकं जोडण्यासाठी. पहिला प्रथम मी माझे मित्र दिलीप गडकरी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि हे सगळं बघायची संधी दिली. खरं तर मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ज्ञाती संमेलनाला इथे उपस्थित राहिलो आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या समाजातले जे काही नावाजलेले व्यक्ती आहेत त्यांच्या हयातीमध्ये किंवा त्यांच्या पश्चामध्ये काही कोडकौतुक करणं, त्यांचं नाव काढणं आणि सध्या जे काही आपल्या समाजामध्ये बांधव आहेत त्यांचं एक गेट टुगेदर करणं, त्यांच्या विचारांची आदानप्रदान करणं, त्यांच्या कलागुणांचं कौतुक करणं, प्रोत्साहन देणं आणि आपल्या ज्ञातीला जास्तीत जास्त वरती कशा प्रकारे आणता येईल ह्याचे काही त्यांनी उपक्रम हे चालवले आहेत. ह्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एवढ्या मोठ्या समाजातल्या लोकांना एकत्र आणून आणि एक दिवसाचा हा कार्यक्रम करणं त्याच्यासाठी फार मेहनत लागते. त्यांची या मेहनतीला खरंच म्हणजे सलाम करतो. आज कर्जत येथे सिकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ समूह प्रभू समाज यांच्या रायगड जिल्हावासीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनामध्ये स्टार प्रवाह फ्रेम म्हणजे स्टार प्रवाह मालिकेतील कल्याणी ॲज अ जुई गडकरी इथे उपस्थित आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. जुई नमस्कार. आज आपल्या समाजातर्फे आपलं सन्मान करण्यात आला आहे, तर आपल्याला कसं वाटतं? मुळातच मी नेहमीच ह्या अशा सगळ्या जे आमची संमेलनं होतात त्यामध्ये नेहमी मी येते लहान असल्यापासूनच आणि माझा सन्मान करताय तिथे तर खरंच खूप छान वाटतं आहे. कारण घरातलीच माणसं आहेत सगळी आणि घरच्यांतर्फेच आपलं लाड होत आहेत माझे ॲक्च्युली असं म्हणेन मी. आणि छान वाटतं कारण सगळीजणं विखुरलेली असतात आपल्या रोजच्या लाईफमध्ये, सगळीकडे लांब लांब राहतात. त्यामुळे अशी जी संमेलनं होतात त्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र भेटतो, गप्पा गोष्टी होतात, काही चांगल्या विचार त्यांची देवाणघेवाण होते. सो खरंच खूप छान वाटतं आहे आणि सन्मान वगैरे ह्याला मी म्हणणार नाही. माझे लाड आहेत आणि त्यांचं प्रेम आहे म्हणून त्यांनी मला पुष्पगुच्छ वगैरे दिला असं मी समजते. ॲक्च्युली 2015 या सालामधला हा पहिला मोठा वीकेंड आहे आणि मला माहिती आहे माझ्यासारखे बरेच जण वीकेंड सेलिब्रेट करायला कुठे ना कुठेतरी गेलेले असतील. करावी, मजाही करावीच. मलाही मजा करायला फार मिळत नाही, पण मला असं वाटतं की मजा करण्याबरोबरच तुमची समाजाशी काहीतरी बांधिलकी असते. म्हणजे 100% नाही तर निदान 2% तरी का होईना पण असते आणि त्यातून तुमच्या समाजाशी तुमची ती ज्ञाती आहे त्यांच्याशी असते तुमची बांधिलकी. सो त्यामुळे तुमचं कर्तव्य म्हणून तरी तुम्ही अशा संमेलनाला उपस्थित राहायला हवं असं मला वाटतं. समाजाचा हा स्नेहमेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष आशुतोष कुलकर्णी कर्जत, नितीन वैद्य खपोली, चंद्रकांत जयवंत नेरळ, खजिनदार नितीन कुलकर्णी, उपखजिनदार सुहास प्रधान कर्जत, अमोल तामाने खपोली, सुनील राजे नेरळ,
सहसचिव शैलेश प्रधान कर्जत, भारत दुर्वे खपोली, सचिन चित्रे नेरळ, शाखा अध्यक्ष विनायक प्रधान कर्जत, अशोक मोकाशी खपोली, सुनील अधिकारी नेरळ, महिला शाखा अध्यक्ष सेजल रणदिवे कर्जत, स्वाती तामाने खोपोली, रसिका कर्णिक नेरळ, जिल्हा सदस्य सुरेखा प्रधान व माधुर दिवे इत्यादी मान्यवरांचे समाजाचा हा स्नेह मेळावा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मोलाचे तसेच विशेष सहकार्य लाभले।